हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिजनल सायन्स. मी युवराज कोकरे, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बॉटनी ऑप्शनल स्ट्रॅटेजी लेक्चर नंबर 2. पहिल्या लेक्चरमध्ये आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी डिस्कस केलेल्या, कशा पद्धतीने प्रिपरेशन केलं पाहिजे, सिलेबस वगैरे त्या सर्व गोष्टी आपण तिथं पाहिलेल्या आहेत. ते पहिलं लेक्चर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या. त्याच्यानंतर आता हे दुसरं लेक्चर आहे, याच्यामध्ये आज आपण सुरुवात कशा पद्धतीने केली पाहिजे, सिलेबस जो आहे सिलेबसला सुरुवात कशी केली पाहिजे, कशा पद्धतीने प्रिपरेशन केली पाहिजे, या सर्व गोष्टी आहेत. सोबतच जे सिलेबस आहे त्या सिलेबसचं कोडिंग आणि डिकोडिंग याच्यामध्ये आहे. व्यवस्थित पद्धतीने लक्ष देऊन ऐका, प्रत्येक गोष्ट नोंदवून ठेवा, कारण त्याच्या नोट्स काढणं खूप गरजेचं आहे. कारण या गोष्टी तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहेत बॉटनी ऑप्शनसाठी. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पद्धतीने ऐकली पाहिजे. पहिली गोष्ट तर हाऊ टू स्टार्ट, कशा पद्धतीने स्टार्ट केली पाहिजे. तुम्ही बघितलं असेल की 90% जो सिलेबस आहे तो स्टॅटिक आहे. कसा आहे, 90% सिलेबस हा स्टॅटिक आहे. सोबतच तुम्हाला माहीत असेल की त्याच्यामध्ये सब टॉपिक पण नाही आहे. म्हणजे स्टॅटिक आहे म्हणजे काय, त्याच्यामध्ये करंट अफेअर वगैरे काही नाही आहे. डायरेक्ट क्वेश्चन तुम्हाला तिथून विचारणार आहे तो. ठीक आहे, म्हणजे स्टॅटिक असल्या कारणाने क्वेश्चनचा काही विषयच नाही. डायरेक्ट क्वेश्चन तुम्हाला त्या टॉपिकवर मिळणार आहे. डायरेक्ट क्वेश्चन्स आहेत, त्याच्या सब टॉपिक पण नाही आहेत. सोबतच ऑप्शनलमध्ये काही सिक्वेन्स आहे, तो सिक्वेन्स पण फॉलो केला पाहिजे. कारण लक्षात ठेवा, जर हा ऑप्शनलमधला जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स जर तुम्ही फॉलो केला आहे ना, हा फॉलो करणं अपेक्षित आहे. कारण माहिती आहे का, जर केला तर त्याच्यामध्ये लिंक आहे, जे काही टॉपिक्स आहेत त्या टॉपिकमध्ये लिंक आहेत. समजा आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, मायक्रोबायोलॉजी आणि प्लांट पॅथॉलॉजी असा नावाचा टॉपिक होता आपल्या सिलेबसमध्ये दिलेला आहे. पण मायक्रोबायोलॉजी पहिलं घेतलेलं आहे आणि प्लांट पॅथॉलॉजी नंतर घेतलेलं आहे. का बरं? तर कारण माहिती आहे का, त्याच्यामधले जे काही पोर्शन आहे, समजा क्रिप्टोगॅमी आहे, फिजिओलॉजी प्लांट फिजिओलॉजी आहे, हे जे टॉपिक्स आहेत, हे टॉपिक काय माहिती आहे का, हा जो टॉपिक आहे याला ते सपोर्टिव्ह आहेत. कारण हे जे पहिले संपले तर तुम्हाला ते व्यवस्थित पद्धतीने समजेल. मग त्याच्यामुळे माहिती आहे का, याची एक नॅचरल लिंक आहे. ती नॅचरल लिंक पण आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. सोबतच एकमेकावर आधारित असल्या कारणाने काय माहिती आहे का, त्याचा सिक्वेन्स आहे, त्या सिक्वेन्समध्ये जर एकमेकावर आधारित असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक इंटरेस्ट पण जनरेट होईल. काय इंटरेस्ट जनरेट होईल की तुम्हाला ते वाचताना पण सुटसुटीत वाचेल की नाही, असं सिक्वेन्स नाही जाईल. ठीक आहे. सोबतच त्याच्यामध्ये जे काही मेजर टॉपिक्स आहेत ते मेजर टॉपिक जर बाहेर काढले तर माझं म्हणणं की 99% किंवा 95 to 99% तुमचा जो सिलेबस आहे किंवा तुमचा जो, मी सिलेबस म्हणून म्हणतात पेपर म्हणेल है ना, पेपर पूर्णची पूर्ण कव्हर होऊन जाईल. हा ऑप्शनल जो पेपर आहे ना, ऑप्शनल पेपर तुमचा पूर्णची पूर्ण कव्हर होऊन जाईल इथे. हे मी तुम्हाला आत्ता सांगून ठेवतो. त्याच्यामुळे हे जे टॉपिक केले तुम्ही, मायक्रोबायोलॉजी, क्रिप्टोगॅम्स, अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म, फिजिओलॉजी, एम्ब्रोलॉजी, जेनेटिक्स, प्लांट ब्रीडिंग, मॉर्फोजेनेसिस आणि प्लांट पॅथॉलॉजी, हे जर व्यवस्थित पद्धतीने केलं तर तुमचा पूर्ण पेपर संपून जाईल. सोबतच हे जे काही मेजर टॉपिक केल्यानंतर हे महत्त्वाचेच ठरतात, ज्यामुळे महत्त्वाचे आहे त्याच्या कारणाने पूर्ण सिलेबस तुमचा संपून जातो. ठीक आहे, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. त्याच्यानंतर आता डायरेक्ट आपण येऊ ते म्हणजे मायक्रोबायोलॉजी आहे ना. मायक्रोबायोलॉजी हा पहिला टॉपिक आहे आपला. पहिला टॉपिक MPSCमध्ये मायक्रोबायोलॉजीचा सिलेबस काय आहे, 170मध्ये स्पेशली सिलेबस काय ते आपण पाहिलं पाहिजे आहे ना. 170मध्ये त्याचा सिलेबस काय बघितलं पाहिजे. कारण सिलेबस बघा तुम्ही, त्या सिलेबसहून आपण त्याच्यानंतर त्याचं काय करू, आपण त्याचं पोस्टमॉर्टम करू आणि डिकोडिंग कोडिंग करू आपण त्याचं. मायक्रोबायोलॉजीचा सिलेबस कुठं भर दिला पाहिजे, कशा पद्धतीने क्वेश्चन विचारणार, ह्या गोष्टी आपण तिथं डिस्कस करणार. आता MPSCचा सिलेबस जर बघितला 170चा, त्याच्यामध्ये काय आहे, व्हायरस, बॅक्टेरिया, प्लाझ्मिड, त्याचं स्ट्रक्चर आहे आणि त्याचं मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे काय, व्हायरसचं स्ट्रक्चर, बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर आणि प्लाझ्मिडचं स्ट्रक्चर, व्हायरसचं मल्टिप्लिकेशन, बॅक्टेरियाचं मल्टिप्लिकेशन आणि प्लाझ्मिडचं मल्टिप्लिकेशन किंवा त्याला रिप्रोडक्शन म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर जनरल अकाउंट ऑफ इन्फेक्शन्स, याच्यावर आपण हा पण सिलेबसचा एक पार्ट आहे. सोबतच फायटो इम्युनॉलॉजी, प्लांट इम्युनॉलॉजी, त्याच्यावर पण तो पण सिलेबसमध्ये त्यांनी इन्क्लूड केलेला आहे. आणि ॲप्लिकेशन ऑफ मायक्रोबायोलॉजी आहे ना, त्याचं म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये आहे, इंडस्ट्रीमध्ये आणि मेडिसिनमध्ये कशा पद्धतीचं मायक्रोबायोलॉजीचं ॲप्लिकेशन आहे, ते सर्व गोष्टी त्यांनी सांगितलेल्या. म्हणजेच काय आहे, बॅक्टेरिया, प्लांट, प्लाझ्मिडचं याच्यामध्ये ॲप्लिकेशन काय आहे ते सर्व त्यांनी तिथं सिलेबसमध्ये दिलेलं आहे. आता फोकस कुठं केलेला पाहिजे, आता हा जो सिलेबस आहे ना, सिलेबसमध्ये फोकस कुठं केलेला पाहिजे. आता माझं म्हणणं की माहिती आहे का, त्यांनी काय काही गोष्टी आपल्याला क्लिअर दिलेल्या आहेत. काय आहे, ॲप्लिकेशन आहे ना. आता जर माझं म्हणणं की ॲप्लिकेशन त्यांनी जर केलेलं आहे तर 10 मार्काचा क्वेश्चन विचारू शकतो ना. ॲप्लिकेशन ऑफ मायक्रोबायोलॉजी इन ॲग्रिकल्चर, write a short note of application of microbiology in industries, write a short note on application of microbiology in medicine. म्हणजे हे 3-4 टाईपचे क्वेश्चन ते बनवू शकतात. मग काय आहे, आपण इथं फोकस केला पाहिजे काय ना, ॲप्लिकेशनवर आहे ना. ॲप्लिकेशन खूप महत्त्वाचं आहे. ॲप्लिकेशनवर फोकस केला तर त्या कारणाने आपल्याला त्या गोष्टी येऊ शकतात. मग काय आहे ॲप्लिकेशन. आता ॲग्रिकल्चरमध्ये ॲप्लिकेशन काय त्याचं, म्हणजे ह्या मायक्रोबायोलॉजीचं, हे जे काही मायक्रोबायोलॉजी आहे,
मायक्रोब्स म्हणून आहे ना, या मायक्रोब्सचं ॲप्लिकेशन काय आहे ॲग्रिकल्चरमध्ये. ॲग्रिकल्चरमध्ये जर बघितलं तर काय आहे, मायक्रोब्स ॲप्लिकेशन मायक्रो न्यूट्रियनसाठी खूप मोठ्या पद्धतीने तिथे कामं पडतात. सोबत सॉईलमध्ये पण फॉस्फेट, नायट्रेट, अमोनियम यासाठी सॉईल टेक्स्चर, सॉईल ऑर्गॅनिक मॅटर मॉइश्चर रिटेन करण्यासाठी पण आपल्याला ते पाहायला मिळतात आहे ना. सॉईल बायोरिमेडिएशनसाठी आपल्याला कामं पडतात ते आहे ना. हे जे मायक्रोब आहे त्या मायक्रोबचा म्हणजे सॉईलला इनरिच करण्याचं काम हे मायक्रोब करत असतात. मग त्याच्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे. बायो कंट्रोल आहे, मायक्रोबियल जीन्स आहे. समजा जसं काही आता याचा म्हणजे बीटी कॉटन आहे, बॅसिलस थेरॉन्जेनेसिस आहे ना, बीटी ब्रिंजर, बीटी साडा, हे नवीन बायोटेक्नॉलॉजीचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत ते ॲप्लिकेशन आपल्याला तिथं पाहायला मिळतात. सोबतच फंगीचा जर विचार केला तर फंगल काय आहे, न्यूट्रिएंट वॉटर ऑब्झर्प्शनसाठी कामात पडतं आहे. स्ट्रेस टॉलरन्ससाठी फंगाय आपल्याला कामं पडतं आहे. प्रोटेक्ट अगेन्स्ट निमॅटोडसाठी पण आपल्याला हे 2-3 एक्झाम्पल मी तिथे दिलेले आहेत. हे एक्झाम्पल तुम्ही समजून घेतलं तर व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला ते समजेल. ठीक आहे. त्याच्यामुळे काय आहे, हे ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशन ॲग्रिकल्चरचं ॲप्लिकेशन मायक्रोबचं ॲप्लिकेशन इन ॲग्रिकल्चर. त्याच्यामध्ये तुम्हाला हे काही एक्झाम्पल सांगितलेलं आहे. कसं सॉईलच्या संदर्भात आहे तिथून, तर जे काही बीटी कॉटनचे एक्झाम्पल दिलेले आहेत, फंगायचे एक्झाम्पल दिलेले आहेत. हे एक्झाम्पल काय आहेत, मग याच्यावर तुम्ही फोकस केला पाहिजे असं अपेक्षा आहे. याच्यावर जर व्यवस्थित पद्धतीने फोकस केला तर माझं म्हणणं की ॲप्लिकेशनचा जो पार्ट आहे, ॲप्लिकेशनचा आता हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक इथं डायरेक्टली कव्हर होऊन जातो. ॲप्लिकेशन आहे ना, ॲप्लिकेशन आता मी काय म्हणतो माहिती आहे का, आपल्याला सिलेबस दिलेला आहे, आपल्या सिलेबसच्या बाहेर जायचं नाही मित्रांनो. कारण सुरुवातीचे काही वर्ष तो सिलेबसच्या बाहेर जाणारच नाही आणि पहिले तसाही कधीच नाही जाणार, तो कधीच नाही. कारण स्टॅटिक मी तुम्हाला सांगितलं, स्टॅटिक सिलेबस पूर्ण स्टॅटिक आहे, त्याच्यामुळे तो त्याच्या बाहेर जाणार नाही. मग काय करायचं आहे आपल्याला की हा जो सिलेबस आहे त्या सिलेबसला पूर्ण एक पॉईंट त्याला व्यवस्थित पद्धतीने करून जर केला आपण, मग आता त्याने ॲप्लिकेशन म्हटलं ना, ॲप्लिकेशन ऑफ मायक्रोबायोलॉजी इन ॲग्रिकल्चर. मग ॲग्रिकल्चर जेवढी काही ॲप्लिकेशन्स आहेत तिथे आपल्याला तोंडी पाठ पाहिजे. आल्यानंतर 10 मार्काचा आल्यानंतर 120 क्वेश्चन, 120 मार्क्स नाही सॉरी वर्ड्स आपल्याला लिहिताच आले पाहिजे. पट काय ॲप्लिकेशन आहेत, म्हणजे कशामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये कशा पद्धतीचे आहेत, म्हणजे कोणत्या सॉईलमध्ये कशा, म्हणजे सॉईलमध्ये कशा आहेत, बायोटेक्नॉलॉजीमध्ये कशा आहेत, फंगायचं कसं आहे, बॅक्टेरियल कोणते आहेत, प्लाझ्मिडचे कोणते आहेत, म्हणजे असं पूर्ण डिटेलमध्ये ते तुम्हाला तिथं नेता आलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीचे आहेत आहे ना, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांटसाठी ते यूज करू शकतात. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये त्याचा काय उपयोग आहे त्या मायक्रोबायोलॉजीचा, ब्रिव्हरेज इंडस्ट्रीमध्ये मायक्रोबायोलॉजीचा कसा उपयोग आहे, या सर्व गोष्टी आपल्याला तिथं पण पाहता येते. मग काय आहे ॲप्लिकेशनचा पार्ट, याच्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल तुम्ही तिथं देऊ शकता. एक्झाम्पल दिलं तर ते हे जे काही क्वेश्चन आहे ते क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते रिच होतं आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. मेडिसिन आहे, मेडिसिनमध्ये काय आहे, ॲप्लिकेशन ऑफ मायक्रोब इन द फील्ड ऑफ मेडिसिन आहे ना, हा एक क्वेश्चन म्हणू शकतो. त्याच्यामुळे काय आहे, इम्पॅक्ट जास्त पडेल जर आपण या पद्धतीने ॲप्लिकेशन डिवाइड केली. समजा की डायग्नोस्टिक पद्धतीने मेडिसिनमध्ये कशा पडल्या आहे, प्रोफिलॅटिक कशा आहे, थेरापटिक कसं आहे. जर आपण हे थोडंसं केलं, आपण काय केलं त्याला थोडंसं डिवाइड केलं तर व्यवस्थित पद्धतीने आणखी त्याची एक्झाम्पलसाठी देऊन आपण त्याला याचं जे ॲप्लिकेशन आहे ते त्याच्या पद्धतीने मांडू शकतो. ठीक आहे. म्हणजे या गोष्टी झाल्या ॲप्लिकेशन संदर्भातला. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे व्हायरस. आता सिलेबस काय दिलेलं आहे आपल्याला, व्हायरसचं स्ट्रक्चर, मल्टिप्लेक्शन आणि त्याची काय केलेलं आहे ॲप्लिकेशन्स, या पद्धतीने आपल्याला विचारलेलं आहे की मग आपल्याला व्हायरस म्हणजे आपल्या व्हायरसमध्ये काय करायला पाहिजे है ना. आता हे स्ट्रॅटेजी लेक्चर आहे, मी तुम्हाला व्हायरस शिकवत नाही. इथं काय सांगतो की काय तो विचारेल आणि कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे. आता व्हायरसच्या स्ट्रक्चर आणि रिप्रोडक्शनच्या, मल्टिप्लेक्शनच्या बाहेर आपल्याला जायचं नाही आहे आणि सोबत त्याचं ॲप्लिकेशन आहे ना, याच्या बाहेर आपल्याला जायचं नाही. मोस्ट ऑफ द टाईम आपल्याला याच्याच करायचं आहे, कारण आपल्याला क्वेश्चन तिथूनच पाहायला मिळणार आहे. मग स्ट्रक्चरमध्ये काय करायचं आहे, त्याचं अल्ट्रास्ट्रक्चर करायचं आहे, त्याच्या डिफरंट सिमेट्रीज आहेत त्या सिमेट्रीज करून ठेवायच्या आहेत. ठीक आहे. त्या 3 टाईपच्या सिमेट्री तिथं करून ठेवायच्या आहे. मल्टिप्लिकेशन आहे ना, आउटलाईन ऑफ व्हायरल मल्टिप्लिकेशन स्ट्रॅटेजी आपल्याला यूज करायची आहे. लॅक्टिक आणि लायसोजेनिक सायकल आपल्याला हे करायची आहे. सोबत त्याच्यामध्ये लायटिक आणि लायसोजेनिक मधला डिफरन्स काय आहे व्हायरसच्या, त्याच्यामध्ये त्याबद्दल पण आपल्याला तिथं बघायचं आहे. मल्टिप्लिकेशन आणि स्ट्रक्चर व्यवस्थित पद्धतीने या पद्धतीने केलं, या दोनच पद्धतीने केलं तर तुम्हाला क्वेश्चन तिथून डायरेक्ट मिळतो आणि आपण त्याच्यामध्ये काय सिक्युअर मार्क्स घेऊ शकतो. किंवा 10 मार्काचा विचारू शकतो, 10 मार्काचा इथे विचारू शकतो. प्लांट व्हायरसेस जेवढे काही आहेत त्याच्या टाईप लक्षात ठेवायचं आपल्याला, त्याच्या टाईप पाहायचे आहे, त्याच्या प्रॉपर्टीज आहे आणि त्याचं ट्रान्समिशन आहे, कशा पद्धतीने ट्रान्समिट होतात. हे प्लांट व्हायरसबद्दल आपल्याला 3 गोष्टी करून ठेवायचे, जेणेकरून आला जर प्लांट व्हायरस जर आपल्याला ते मांडता आलं पाहिजे, टाईप मांडता आले पाहिजे, त्याचे प्रॉपर्टीज मांडता आले, त्याचं ट्रान्समिशन मांडता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे ॲप्लिकेशन आहे ना, ॲग्रिकल्चर इंडस्ट्री आणि मेडिसिनमध्ये त्याचं ॲप्लिकेशन आहे, आपण माहितीच आहे आपल्याला आहे ना, कारण आपण ते पाहणार आहोत. हा कंपल्सरी एरिया आहे, त्या एरियामध्ये आपण काम करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा बॅक्टेरियाच्या सेम काय आहे, मल्टिप्लिकेशन आणि स्ट्रक्चर आणि ॲप्लिकेशन. आपण ह्या 3 गोष्टी कंपल्सरी, या 3 टॉपिक हे आहेत, 3 जे काही ऑर्गॅनिझम आहेत, व्हायरस आहे,
बॅक्टेरिया आणि प्लाझ्मिड आहे. त्याच्यामध्ये आपण ह्या 3 गोष्टी कंपल्सरी पाहणार आहोत. स्ट्रक्चरमध्ये काय पाहायचं आहे, बायनरी फिजन पाहायचं आहे, कोनिडा पाहायचं आहे, बडिंग पाहायचं आहे, इंडोस्पोर फॉर्मेशन आहे पाहायचं आहे, ट्रान्सफॉर्मेशन पाहायचं आहे, कंजुगेशन पाहायचं आहे आणि ट्रान्सडक्शन पाहायचं आहे. सोबतच ॲप्लिकेशनमध्ये काय या 3 गोष्टीमध्ये त्याचं ॲप्लिकेशन बॅक्टेरियाचं आपल्याला चेक करायचं आहे, कारण आयोगाने आपल्याला सिलेबसमध्ये ते दिलं आहे, त्याच्यामुळे ते आपल्याला पाहायचं आहे. सोबतच स्ट्रक्चर, त्याचा शेप माहीत पाहिजे आपल्याला, आहे ना, शेप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर अल्ट्रा स्ट्रक्चर पाहायचं आहे, सेल वॉलचा व्यवस्थित पद्धतीने फ्लॅजिला, ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम टेस्टिंग करायची, ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह बघायचं आहे, बॅक्टेरियल जिनोम बघायचं आहे, कम्पॅरिझन बिटवीन प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक हे पण आपल्या गोष्टीला बॅक्टेरियामध्ये पाहायचं आहे. मग बॅक्टेरिया जर या पद्धतीने अभ्यास केला तर आपल्याला त्या गोष्टी आपल्याला तिथं पाहायला मिळतात. सोबतच त्याच्यानंतर प्लाझ्मिडचा विचार केला, प्लाझ्मिडचा टाईप विचारू, स्ट्रक्चर विचारू, ॲप्लिकेशन विचारू आणि ट्रान्सफर ऑफ प्लाझ्मिड या गोष्टी आपण तिथं पाहायला पाहिजे. या जर प्लाझ्मिडबद्दल केलं तर आपल्याला प्लाझ्मिडचा पूर्ण कव्हरेज आपल्याला पाहायला मिळतं. टाईप काय आहे, एफ प्लाझ्मिड आहे, आर प्लाझ्मिड आहे, कोल प्लाझ्मिड आहे, डिग्रेडेटिव्ह प्लाझ्मिड आहे, व्हारुलंट प्लाझ्मिड आहे. हे जो टाईप आहेत हे आपल्याला पाहायला पाहिजे. सोबत स्ट्रक्चर, रेप्लिकेशन आहे, प्रोमोटर रिजन आहे, सिलेक्टिवेबल मेजर साईट्स आहेत, वेगवेगळ्या साईट दिलेल्या, बाइंडिंग साईट, क्लोनिंग साईट ह्या साईट दिलेल्या आहेत त्या स्ट्रक्चरच्या, त्या स्ट्रक्चर व्यवस्थित पद्धतीने ते केलं पाहिजे. ॲप्लिकेशन त्याचं 3 पद्धतीने ॲप्लिकेशन आहे, ट्रान्सफर ऑफ प्लाझ्मिड, कंजुगेशन टाईपची प्रोसेस आहे, ट्रान्सफर ऑफ प्लाझ्मिडसाठी ती पण आपल्याला तिथे करायची आहे. मग हा जो एरिया आहे टाईप, स्ट्रक्चर, ॲप्लिकेशन आणि ट्रान्सफर ऑफ म्हणजे त्याचं त्या पद्धतीने ह्या जर व्यवस्थित पद्धतीने केलं तर आपल्याला हा प्लाझ्मिडचा येणारा क्वेश्चन कुठंच जाणार नाही, त्याच्यामुळे तिथून आपल्याला तो करता येऊ शकतो. मी तुम्हाला फास्ट सांगतो, का बरं माहिती आहे का, कारण हे स्ट्रॅटेजी लेक्चर आहे, याच्यामध्ये तुम्हाला एरिया जो सांगतोय मी ह्या गोष्टी तुम्हाला ॲज इट इज आता मी त्या शिकवणार पण आहे. टॉपिक प्लाझ्मिड आल्यानंतर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला कव्हर करून देणारच आहे आणि ह्या प्रत्येक गोष्टीवर आपण डिस्कशन करणार आहोत. आपण याच्यावर प्रत्येक गोष्टीवर आपण लेक्चर घेणार आहोत. या प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला लिहूनही देणार आहेत. त्याच्यामुळे काय आहे, मी फक्त तुम्हाला हे शॉर्ट व्ह्यू देतो की आपल्याला काय काय करायचं आहे याच्यामध्ये आणि काय काय बघायचं आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आहे फायटो इम्युनॉलॉजी म्हणजे प्लांट इम्युन सिस्टम पाहायचं आपल्याला. आता प्लांटमध्ये इन्नेट इम्युन सिस्टम असते, बाकीचं प्लांट इम्युन सिस्टम नाही आहे, इम्युन सिस्टम दुसरं नाही आहे, त्याच्यामुळे एकच आहे. त्याच्यामुळे काय आहे, हे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा आहे ना. हा पण टॉपिक आपल्याला फायटो इम्युनॉलॉजी आपल्याला तिथं टॉपिक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, क्रिप्टोग्राम्स. आता क्रिप्टोग्रामचा MPSCने सिलेबस काय दिलेला आहे ते पाहायला पाहिजे, है ना. सिलेबस काय दिलेला आहे आणि त्या जो सिलेबस आहे त्या सिलेबसला आपण फुलफिल करतोय का, है ना. जर आपण त्या सिलेबसला फुलफिल केलं तर माझं म्हणणं की आपलं सर्व कव्हर होऊन जातं आहे ना. मग काय आहे सिलेबस, काय आहे, फंगाय, अल्गी, ब्रायोफाईट, टेरिडोफाईट्स. आता हे जे काही 4 टॉपिक्स आहेत याचं काय स्ट्रक्चर पाहायचं आहे. फंगी, अल्गी, ब्रायोफाईट, टेरिडोफाईटचं रिप्रोडक्शन पाहायचं आहे. फ्रॉम इव्होल्युशनरी पॉईंट ऑफ व्ह्यूनी पाहायचं आहे ते त्यांचं स्ट्रक्चर आणि रिप्रोडक्शन. सोबतच त्याची जी इकॉनॉमिकल पोटेन्शियल आहे ते इकॉनॉमिकल पोटेन्शियल काय आहे ते पण आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. हा ओव्हरऑल सिलेबस आहे, आयोगाने दिलेला सिलेबस कशाचा, क्रिप्टोग्रामचा. जर आयोगाने हा सिलेबस दिलेला आहे तर मग माझं म्हणणं की आपल्याला त्या सिलेबसला तंतोतंत फॉलो करायचं आहे. म्हणजे काय, अल्गीचं स्ट्रक्चर बघायचं आहे, फंगायचं स्ट्रक्चर बघायचं आहे, ब्रायोफाईटचं, टेरिडोफाईटचं स्ट्रक्चर बघायचं आहे, अल्गी, फंजाय, ब्रायोफाईट, टेरिडोफाईटचं आपल्याला रिप्रोडक्शन पाहायचं आहे. याचंच आपल्याला रिप्रोडक्शन याचं इकॉनॉमिकल पोटेन्शियल पाहायचं आहे आणि त्याचं इव्होल्युशनरी व्ह्यूच्या म्हणजे कशा पद्धतीने ते इव्हॉल्व झालेलं आहे. म्हणजे आता मी तुम्हाला इथं सांगतो, आता फंगाय आहे ना, फंजाय आहे ना, फंजाय एक पहिले आपलं मी जेव्हा बॉटनी ग्रॅज्युएशन करत होतो हे असं दाखवलं गेलं होतं की फंगाय हे फंजाय म्हणतो, फंगाय म्हणतो, बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीने त्याला प्रोनाऊन्सिएट करत असतात. पण फंजाय हे अल्गीचाच एक म्हणजे अल्गी रिलेटेड आहेत किंवा इव्होल्युशनरी त्यांचे जे काही कनेक्शन आहे ते कनेक्शन दाखवलं गेलेलं होतं. पण माझं म्हणणं की आता जर रिसेंट स्टडी बघितल्या, रिसेंट तुम्ही थेसिस बघितलं तर माझं म्हणणं की रिसर्च बघितला त्याच्यामध्ये आता हे फंगी आणि अल्गी, ब्रायोफाईट, टेरिडोफाईट याचा एकमेकासोबत काही संबंध नाही आहे. इव्होल्युशनरी दे आर डिफरंट फ्रॉम द रेस्ट ऑफ द 3. सो त्याच्यामुळे काय आहे, फंगाय हा वेगळी आहे आणि अल्गी, ब्रायोफाईट, टेरिडोफाईट ह्या इव्होल्युशनरी कनेक्टेड आहेत, एकमेकांसोबत कनेक्टेड आहेत. पण फंजा हा वेगळा ग्रुप आहे. म्हणून आपण स्टडी करताना, अभ्यास करताना है ना, आपण अभ्यास करताना याचा सेपरेट केला पाहिजे, है ना, याचा सेपरेट केला पाहिजे.
सेपरेट अभ्यास केला पाहिजे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. फंगायचा सेपरेट केला पाहिजे आणि ह्या तिन्हीला, कारण ते इव्होल्युशनरी कनेक्टेड आहेत म्हणून ते सोबत केले पाहिजे. आणि फंजाई वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे, सोबतच त्याचे इकॉनॉमिकल पोटेन्शियल वगैरे त्या गोष्टी केल्या पाहिजे. ठीक आहे, म्हणजे हे एकामेकाशी वेगवेगळ्या पद्धतीने रिलेट आहेत है ना. त्याचं स्ट्रक्चर वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपण त्याला अभ्यासाच्या आहेत. ठीक आहे, आता पहिला पाहू ते म्हणजे फंजाई. आता फंजाईचा फोकस कुठं करायचा आहे. फंजाईमध्ये आपल्याला 4 मेजर फायला दिसतात. ते 4 मेजर फायलावर आपल्याला फोकस करायचा आहे. का बरं, तर माझं लक्षात ठेवा, माहिती आहे का, आता तुम्हाला एक कन्सेप्ट माहीत असेल फंगायमध्ये. आता नवीन जे काही क्लासिफिकेशन आले आहे त्याच्यानुसार आणि जे काही ज्या पद्धतीने जुने लोकांनी जे काही अभ्यास केलेला आहे, जुन्या पुस्तकांतून जे केलेलं आहे त्याचं नाही सांगतो मी, की आता रिसेंट आणि आयोग त्याच पद्धतीने तुम्हाला विचारेल. कारण आता तुम्ही माहीत असेल की सायन्सचा जसा जसा टाईम पिरियड जातो तसं तसं सायन्स हे प्रगत होत राहते है ना. त्याच्यानुसार गोष्टी बदलत राहतात. पहिले सांगायचं म्हणजे पहिले असं म्हणायचे की पृथ्वी चपटी आहे, नंतर मग माहीत पडलं की ती गोल आहे, नंतर पूर्ण समजले की ती जिओइड आहे है ना. मग काय आहे, जसं जसं सायन्स समोर जाईल तसं तशा गोष्टी बदलत राहतील आणि तसं तसं ते बदलत राहील. ठीक आहे, म्हणजे तर मी तुम्हाला सांगितलं की फंजाय, अल्गी, ब्रायोफाईट, टेरिडोफाईट याच्यामध्ये संबंध नाही, इव्होल्युशनरी कनेक्शन नाही आहे, ते इव्होल्युशनरी डिस्टिंक्ट आहेत. तर मग ते आपल्याला पाहावं लागेल की काय आहे ते डिस्टिंक्ट आहे, का मुळे आहेत. तर मग त्यासोबत आता जर आपल्याला फंगायमध्ये जर आपल्याला अभ्यासाचं असेल तर त्याच्यामध्ये आणखी त्याच्यामध्ये 2 पार्ट पडलेले आहेत. एक आहे ट्रू फंजाय जे आहेत, ट्रू फंजाय कोणते आहेत आणि फंजाय लाईक ऑर्गॅनिझम. आता पहिले आता मायकोटा मी जेव्हा शिकत होतो तेव्हा ते याचाच पार्ट होता, पण काय आहे आता सध्या नाही आहे ना. कारण माहिती आहे का, त्याच्यामध्ये त्याच्यासारख्या जे सिमिलॅरिटीज आहेत त्या नाही आहेत त्याच्यामध्ये आहे ना. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये जे कायटिन पाहिजे होतं ते कायटिन त्याच्यामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे काय आहे, हा वेगळा ग्रुप आणि तो वेगळा ग्रुप पडलेला आहे है ना. त्याच्यामुळे हे जे 4 मेजर ग्रुप फायला आहेत ते 4 मेजर फायला आपल्याला पहिले डिस्कस करायचे आहेत प्रत्येक व्यवस्थित पद्धतीने. चॅट्रोडोमायकोटा, झायगोमायकोटा, आस्कोमायकोटा आणि बॅसिडोमायकोटा हे जे 4 फायला आहेत, मेजर फायला आहेत, ते आपल्याला 4 व्यवस्थित पद्धतीने डिस्कस करून है ना. याच्यावर तुम्हाला तो जास्तीत जास्त क्वेश्चन विचारेल. इथून तुम्हाला 10 मार्काचा क्वेश्चन आहे याच्यावर, याच्या लाईफ सायकलवर, याच्या प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला 10 मार्काचा आहे, याच्या 10 मार्काचा, याच्या 10 मार्काचा. हा तर 77% सर्व जे काही फायला आहे त्याच्यातला 77% हाच कॅप्चर करतो. म्हणजे हाच एरिया एवढा मोठा आहे की आस्कोमायकोटा एवढा मोठा ग्रुप आहे की 75% जो काही फंगायचा ग्रुप आहे त्याच्यामधला तो 75% तोच घेतो. त्याच्यामुळे इतका मोठा बॅसिडोमायकोटा आहे ना, याची लाईफ सायकल हे सगळं स्ट्रक्चर वगैरे सगळं आपल्याला पाहायला पाहिजे. ठीक आहे, फंगाय लाईक ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये मायकोटा आहे, प्लाझ्मिडिओ फोरा मायकोटा आहे आणि मॅक्झोमायकोटा आहे. हे 3 ग्रुप आपल्याला वेगळ्या पद्धतीने अभ्यासायचे आहेत, त्याची लाईफ सायकल आहे, त्याच्या प्रत्येक गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. पहिली गोष्ट, आता जे फंगा आहे त्या फंगाचा डिफरन्स बिटवीन आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. त्याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारू शकतो तुम्हाला. काय आहे, अल्गी आणि फंजायमध्ये 10 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये डिफरन्स विचारेल है ना. प्लांट आणि फंगायमध्ये याच्यामध्ये डिफरन्स विचारेल की काय काय डिफरन्स आहे, त्याच्यावर तो 10 मार्काचा क्वेश्चन विचारू शकतो. सेपरेट मायकोटावर त्यांनी क्वेश्चन विचारू शकतो है ना. प्लाझ्मोडिओ फोरा मायकोटा याच्यावर पण विचारू शकतो, मॅक्झोमायकोटा याच्यावर पण विचारू शकतो, बॅसिडोमायकोटा आणि मॅस्कोटोमायकोटा याच्यावर तर 100% तो तुम्हाला विचारणार, कारण खूप मोठा ग्रुप आहे त्या कारणाने. झायगोमायकोटा आणि सायट्रिडिओमायकोटा याच्यावर तो विचारू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळं व्यवस्थित पद्धतीने तुम्ही हे जे व्यवस्थित पद्धतीने करून ठेवले. आता तुम्हाला हे ओव्हरव्ह्यू आहे, तुम्हाला एक क्लिअर पिक्चर समजेल की आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, आयोग काय विचारेल आणि आपल्याला काय करायचं आहे, आतमध्ये काय करायचं आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, फंगी जर करायचं असेल आपल्याला तर काय त्याचं क्लासिफिकेशन. आता याचे 2 क्लासिफिकेशन आहेत, एक आहे जशी ॲन्सवर्थचं आहे आणि मॉडर्न क्लासिफिकेशन, अशी 2 क्लासिफिकेशन करून ठेवलं तर आपल्याला तिथे त्या गोष्टी मांडता येतील. क्लासिफिकेशन विचारलं तर क्वेश्चन इथून तो क्वेश्चन तुम्हाला येईल. स्ट्रक्चरवर मग ईस्टचं आहे, सायट्रिडियसचं आहे, हायपाचं आहे, मायसेलियमचं आहे, सिलेक्ट्रॉट्रियमचं आहे. हे जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर करून राहिले. रिप्रोडक्शन असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन, कोनिडी आहे, स्पोरंजिओस्पोरा आहे है ना. जे काही 7 फायला आहेत त्याचं सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला व्यवस्थित पद्धतीने करून ठेवलं. कोणते 7 फायला है ना, हे जे 7 आहेत है ना, 4, 5, 6, 7 हे 7 आहे. त्याचं व्यवस्थित पद्धतीने जर रिप्रोडक्शन करून ठेवलं, सेक्शुअल रिप्रोडक्शन करून ठेवलं तर व्यवस्थित समजून आपल्याला जातील गोष्टी. त्याचे स्पेशल फीचर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये हेट्रोथॅलिझम आणि पॅरासेक्शुअलिटी याच्यावर पण तो क्वेश्चन विचारू शकतो आपल्याला है ना. याचे स्पेशल फीचर्स आहेत या फंगायचं है ना रिप्रोडक्शनविषयी, त्याच्यामुळे त्याच्यावर पण आपल्याला 10 मार्काचा क्वेश्चन तिथं तो विचारू शकतो. आता फायला
आता एक फायला जर प्रत्येक एक फायलाचा जर विचार केला तर आपल्याला त्या फायलामध्ये काय काय करायचं आहे, म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला त्याला काय काय टार्गेट करायचं आहे. तर पहिलं तर माहिती आहे का, सायट्रिडिओ मायकोटा याच्यामध्ये आपल्याला आणि झायगोमायकोटा याच्यामध्ये स्ट्रक्चर बघायचं, सेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन, आणि याची आपल्याला सायकल पाहिजे, लाईफ सायकल आहे ना, याची लाईफ सायकल आपल्याला पाहायची आहे. याची आपल्याला लाईफ सायकल पाहायची, याची लाईफ सायकल पाहायची. ठीक आहे. सोबतच आता आस्कोमायकोटा सर्वात मोठा फायलम आहे. 70% याच्यामधलं जे कंट्रीब्युशन आहे ते सर्व 70% कंट्रीब्युशन याचं एकट्याच आहे. त्याची लाईफ हिस्ट्री पाहायची आहे. आता लाईफ हिस्ट्री पाहताना सोबतच त्याचे इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स पण पाहिजे ना, इकॉनॉमिकल पोटेन्शियल पाहायचं आहे. लाईफ हिस्ट्री पाहताना आपल्याला कशाची पाहावं लागेल, पझायझाची पाहावं लागेल, पेनिसिलियमची पाहावं लागेल, अस्पारजिलसची पाहावं लागेल, न्यूरोस्पोराची पाहावं लागेल, सॅकॅरोमाइसची पाहावं लागेल, आणि क्लॅव्हिसेप्सची पाहावं लागेल आहे ना. या सर्वांची आपल्याला लाईफ हिस्ट्री पाहावं लागेल. सोबतच नंतर आपण जर बॅसिडो मायकोटावर गेलो तर त्याची लाईफ सायकल ऑफ पक्सिनिया, अगॅरिकस आणि युटिलोगो याची आपल्याला काय पाहावं लागेल, लाईफ सायकल पाहावं लागेल, जेणेकरून हे जे काही मेजर आहेत है ना, याला काय म्हणतो आपण, मेजर जे फायलम आहेत है ना, हे मेजर फायलम आहेत. हे 4 कंप्लीट केले गेल्यानंतर माझं म्हणणं की ते येणाऱ्या सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला क्वेश्चन याच्यावरच पाहायला मिळेल, याच्या बाहेर क्वेश्चन तुम्हाला जाणार नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित पद्धतीने करून ठेवले तर तुम्हाला क्वेश्चन तिथूनच मिळेल. ठीक आहे. तुमची जर्नी सोपी करायचा प्रयत्न मी इथं करतोय. ठीक आहे. आता हे जे होते पहिले जे होते हे काय आहे, हे ट्रू आहेत है ना, ट्रू फंगाय आहेत हे है ना, ट्रू फंगा आहेत. आता त्याच्यानंतरचे हे जे आहेत हे काय आहे, फंगाय लाईक ऑर्गॅनिझम आहेत. कोणते आहे, प्लाझ्मोडिओमायकोटा, मॅक्झोमायकोटा आणि उमायकोटा. उमायकोटा. आता याच्यामध्ये उमायकोटामध्ये काय विचारलं जाईल, फायटोप्थोरा हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यावर तुम्हाला 100% क्वेश्चन तुम्हाला विचारेल. अल्बिगो आहे, युनिक फीचर म्हणजे जसं काही म्हणजे युनिक फीचर म्हणजे पहिले काय आहे तर तुम्हाला माहीत असेल की आता हे उमायकोटा आहे, पहिले फंगाय म्हणून कन्सिडर केलं गेलं होतं, म्हणजे ते जे क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये ते फंजाय म्हणून होतं, पण नंतर काय आता त्याला फंजाय लाईक ऑर्गॅनिझममध्ये काढून टाकलेलं, म्हणजे ट्रू फंजाय नाही आहे ते. ठीक आहे. मायकोटा याचं स्ट्रक्चर बघायचं आहे, रिप्रोडक्शन बघायचं, लाईफ सायकल बघायची आहे, याची प्लाझ्मोडिओ मायकोटा याचं पण तसंच पाहायचं आहे. सोबतच आपल्याला लायकन्स पण इथं पाहायचे आहेत. लायकन्सचा जर विचार केला तर लायकन्सचं स्ट्रक्चर आहे, रिप्रोडक्शन आहे, नेचर ऑफ असोसिएशन विथ अल्गे ते पण पाहायचं आहे, आणि इकॉनॉमिक पोटेन्शियल ह्या लायकन्सचं आपल्याला पाहायचं आहे. या सर्व गोष्टी आपल्याला इथं डिस्कस केलेल्या आहेत. त्या सर्व गोष्टी व्यवस्थित पद्धतीने जर केल्या तर माझं म्हणणं की तुम्हाला याच्यात पैकी तुम्हाला ह्याच्यात काय 2 टॉपिक आहेत. म्हणजे पहिला आपण काय केलेलं, मायक्रोबायोलॉजीचा जो पोर्शन घेतलेला आहे तो सर्व पोर्शन घेतलेला आहे, आणि याच्यानंतर आपण हे जे काही क्रिप्टोगॅम्स आहेत त्याच्यामधलं आपण फंजी घेतलेलं आहे. आता याच्यामधलं मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी व्यवस्थित पद्धतीने सांगतो, मला लक्षात ठेवा है ना. है ना. आता इथे यायचं मी तुम्हाला काय सांगतो की मी आपल्याला पहिले सिलेबस पाहायचा आहे ना. मी जर सिलेबस माझ्या डोळ्यासमोर ठेवला आणि सिलेबस मी जर एक गुड कॅन्डिडेट असेल, मी तुम्हाला बार सांगतो की मी जर एक चांगला कॅन्डिडेट असेल तर माझ्या डोळ्यामध्ये एकच असेल की काय आहे, मला सिलेबसला धरून चालावं लागेल. माझा जो डोळ्यासमोर सिलेबस आहे तर मी सिलेबसलाच फॉलो करेल, मी व्यतिरिक्त गोष्टी डोकं लावणार नाही. जर मला माहिती आहे का, मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो इथं, लक्षात ठेवा. जर तुम्हाला इथं पोस्ट घ्यायची असेल है ना, पोस्ट घेण्यासाठी अभ्यास करायचा असेल तर माझं म्हणणं की या सिलेबसला जे काही पॉईंट दिले आहेत त्याला फॉलो करा आणि त्याची डिमांड फुलफिल करा. सोबतच तुम्हाला जर एखादी PhD वगैरे करायची असेल, तुम्हाला त्याच्यामध्ये तज्ज्ञ व्हायचं असेल तर माझं म्हणणं आहे का, एक टॉपिक घ्यायचा है ना. आता इथं काय आहे, व्हायरस असेल, व्हायरसची सर्व डिटेल काढून टाका है ना. त्यासाठी एक पूर्ण पुस्तक वाचा, कोणतं त्यासाठी जे काही रेफरन्स बुक आहे ते रेफरन्स बुक एखादं वाचून त्याच्यामध्ये डिटेल काढून घ्या. मग तुमचं काय आहे, एक स्पेशलाइज्ड तुम्ही त्याच्यामध्ये होऊ शकता आणि तुम्हाला पूर्ण नॉलेज पण येऊ शकते, आणि तुम्ही नंतर 2-3-4 वर्षानंतर तुम्ही MPSCची एक्झाम पण त्याच्यामध्ये देऊ शकता. तितके तज्ञ तुम्ही ते होऊन जाता प्रत्येकासाठी, तुम्ही जर एक स्टडी रेफरन्स बुक वाचत बसला तर. मग त्याच्यामुळे माहिती आहे का, तुम्ही तुम्हाला स्वतःवर ठरवायचं की मला कशात त्याच्यात परफेक्शन जास्त घ्यायचं आहे, मला त्याच्यामध्ये खूप डेप्थमध्ये जायचं आहे, की मला एक्झाम जे काही सिलेबस आहे त्या सिलेबसची काय आहे रिक्वायरमेंट फुलफिल करायची आहे. आता मी काय म्हणतो, मी तुम्हाला इथे सिलेबस म्हणून सांगितलेला आहे.
मी तुम्हाला इथं काय काय मग ते रिव्हिजनच्या माध्यमातून काय तर जो सिलेबस आहे या सिलेबसला धरूनच आपल्याला राहायचं आणि सिलेबसच्या बाहेर जायचं नाही. मग याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे की त्याचं रिप्रोडक्शन आणि स्ट्रक्चरच विचारलेलं आहे, तर मल्टिप्लिकेशन विचारलेलं आहे. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत आहे ना. म्हणजे आता आणखी त्याचं बऱ्याच साऱ्या डिटेलमध्ये बॅक्टेरियामध्ये आणखी डिटेलमध्ये जाऊ शकतो, पण काय करायचं आपल्याला याच्यावर स्टिक राहायचं आहे. त्याचं जनरल अकाउंट ऑफ इन्फेक्शन्स पाहायचे आहेत, फायटो इम्युनॉलॉजी, फक्त फायटो इम्युनॉलॉजीच करायची आहे, जेणेकरून आपल्याला किती 120 वर्ड्स लिहिता आले पाहिजे तेवढीच फायटो इम्युनॉलॉजी आपल्याला व्यवस्थित पद्धतीने करायची आहे. ॲप्लिकेशन या तिन्हीची ॲप्लिकेशन व्यवस्थित पद्धतीने विथ एक्झाम्पल लिहून ठेवायचे आहेत, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित. आणि जर एवढं जर केलं तर माझं म्हणणं की तुमचा पूर्ण टॉपिक क्लिअर होऊन जातो, त्याच्यामध्ये वेगळं काहीच करायसारखं राहत नाही है ना. मग मी तुम्हाला इथं ॲप्लिकेशन सांगितलेले आहेत है ना, ते बघायचे आहेत. ठीक आहे, हे ॲप्लिकेशन दिलेलं आहे. आता व्हायरस आहे, त्याचा व्हायरस स्ट्रक्चर, ॲप्लिकेशन, प्लांट व्हायरसेस आणि मल्टिप्लिकेशन आणि ॲप्लिकेशन्स, ह्या सर्व गोष्टी मी इथं तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आता ह्या स्ट्रक्चरमध्ये पण काय बघायचं आहे हे पण तुम्हाला मी सांगितलेलं काय. अल्ट्रा स्ट्रक्चर आहे, डिफरंट सिमेट्रीज आहे, त्या गोष्टी करून ठेवल्या की नाही त्याच्या बाहेरच क्वेश्चन जात नाही. मल्टिप्लिकेशन आहे, आउटलाईन ऑफ व्हायरल मल्टिप्लिकेशन स्ट्रॅटेजी लक्षात ठेवली, लायटिक आणि लायसोजेनिक सायकल जर लक्षात ठेवली तर त्याच्या बाहेर पण क्वेश्चन जात नाही. ॲप्लिकेशन या तीन गोष्टीमध्ये त्याचं ॲप्लिकेशन बघितलं, ॲग्री, इंडस्ट्री आणि मेडिसिनमध्ये बघितलं, तिथून पण क्वेश्चन जात नाही आहे ना. आणि प्लांट व्हायरसेस कोणते आहेत ते प्लांट पॅथॉलॉजीमध्ये तुम्हाला आहेच, पण इथं पण बघितलं तुम्ही ते व्यवस्थित पद्धतीने करून ठेवले तर तुम्हाला तिथूनही क्वेश्चन तुम्हाला तिथं जात नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरियाचं सेम पद्धतीने तुम्हाला कोणते बॅक्टेरिया मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीचं आहे, ॲप्लिकेशन काय, स्ट्रॅटेजी काय, सर्व तुम्हाला इथे सांगितलेलंच आहे ना. प्लाझमिडचं तेच सांगितलेलं आहे आणि फायटो इम्युनॉलॉजी तिथून नाही तर क्रिप्टोगॅमचा सिलेबस दिलेला आहे ना. आपल्याला सिलेबसमध्ये या दिलेल्या फंगी, अल्गी, ब्रायोफाईट, टेरिडोफाईट. आता याच्या बाहेर जायचंच नाही आपल्याला. आता याचं काय करायचं आहे, याचं दोनच गोष्टी, स्ट्रक्चर आणि रिप्रोडक्शन करायचं आहे, बाकी याच्या व्यतिरिक्त आणखी करायचं नाही. इव्होल्युशनरी व्ह्यूज बघायचा, बाकी काहीच नाही. त्याचं कनेक्शन इव्होल्युशनरी बघायचं आहे आणि इकॉनॉमिक पोटेन्शियल काय आहे त्याच्यामध्ये आहे ना. तुम्ही बघितलं असेल लायकेन वगैरे ज्या गोष्टी आहेत, तर जे काही मशरूम्स वगैरे आहेत, तर खूप मोठं इकॉनॉमिक पोटेन्शियल आहे त्याचं. मेडिसिनमध्ये आहे, ॲग्रिकल्चरमध्ये आहे आणि तुम्हाला बघितलं असेल ते इंडस्ट्रीमध्ये बरेच सारे आहे ते तुम्ही पाहू शकता है ना. फंगा आहे. आता फंगायला आणखी जर डिवाईड करायचं म्हटलं तर मी तुम्हाला सांगितलं काय आहे, 4 मेजर फायला आहेत, ते 4 मेजर फायलाला व्यवस्थित पद्धतीने करून ठेवायचं. तुम्हाला क्वेश्चन इथूनच पाहायला मिळेल, कारण हे मेजर आहेत, कारण ते ट्रू फंगा आहेत. आता हे जे फंगायला एक ऑर्गॅनिझम आहेत, मायकोटा आहे, मायकोटा आहे, प्लाझ्मोडियम फोरा मायकोटा आहे, मायकोटा आहे, हे जे आहेत हे ट्रू फंगाल आहेत. हे पण विचारेल असतो, कारण याच्यावर पण खूप मोठे म्हणजे मायकोटावर त्याच्यावर खूप क्वेश्चन विचारण्यासारखे आहेत, कारण ते त्याचं ॲप्लिकेशन पण आणि त्याच्यामध्ये काय इकॉनॉमिक पोटेन्शियल पण खूप आहे, त्याच्यामुळे ते विचारायचे चान्सेस खूप जास्त आहे. डिफरन्स विचारेल अल्गी फंगाचा वगैरे त्याचा आहे ना, प्लांटचा आणि अल्गीचा. सोबतच त्याचं क्लासिफिकेशन बघायचं आहे, त्याचं क्लासिफिकेशन बघितल्यानंतर स्ट्रक्चर बघायचं आहे आणि त्याचं रिप्रोडक्शन बघायचं आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलं आहे ना, आणखी बऱ्याच साऱ्या गोष्टी त्याच्या आपण पाहू शकतो. ठीक आहे. फायला व्यवस्थित पद्धतीने फायला करून ठेवले, त्याच्यामधल्या कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या काय करायच्या, या सर्व गोष्टी मी तुम्हाला इथं दिलेल्या आहेत है ना. तर या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी करा तुम्ही. या केल्यानंतर तुम्हाला सफिशियंट पद्धतीने मार्क्स मिळतील. तुम्ही या स्ट्रॅटेजीला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याच्यावरून क्वेश्चन आला तर तो कुठेच जाणार नाही. ठीक आहे. आता हे जे स्ट्रॅटेजी आहे, आता याला स्ट्रॅटेजी न म्हणता आता याच्यानंतर सिलेबस डिकोडिंग आहे ना, हा स्ट्रॅटेजीचा पार्ट आता इनफ झालेला आहे. 2 लेक्चरमध्ये तुम्हाला जेवढं काय तुम्हाला सांगायचं आहे मी सांगितलेलं आहे. आता मी सिलेबस डिकोडिंग करतोय. सिलेबस डिकोडिंग करताना मी तुम्हाला त्याला मायन्यूट पद्धतीने घेऊन जाणार आहे. म्हणजे एक्झाम्पल सांगतो. समजा तुम्हाला आता मी काय म्हणतो की मी तुम्हाला इथं फंजाय सांगितलं आहे ना, आता इथं मी याला फंजाय म्हणतो मित्रांनो, लक्षात ठेवा. माझं तुम्हाला समजत असेल की माहीत नाही, बरेच लोक फंगी म्हणतील, मी फंजाय म्हणतो. ठीक आहे, फंजाय. आता फंजायचं मी तुम्हाला काय केलेलं आहे, आता इथं मी तुम्हाला सिलेबसचं डिकोडिंग मी तुम्हाला इथे करून दाखवलेलं आहे. तसंच मी अल्गीचं करेल, बरायोफाईटचं करेल, टेरिडोफाईटचं करेल. आता मी काय फंगायचं मेजर एरिया कोणता आहे, हा मेजर 4 फायला आहेत त्याच्यावर मी फोकस करेल आणि त्याच्यामध्ये काय आहेत गोष्टी त्या करेल आणि त्याच्यावर जे काय आहे या 4वर लेक्चर, या फंगलला एक ऑर्गॅनिझमवर लेक्चर असणार आहे, याच्या डिफरन्सेसवर लेक्चर असणार आहे. म्हणजे असं ते लेक्चर पूर्ण कंप्लीट होत राहणार आहे. पहिले काय करणार आहे, सिलेबस डिकोडिंगमध्ये मी तुम्हाला याची अंकी फूट दाखवणार आहे की कशा पद्धतीने त्याला करायला पाहिजे. ठीक आहे. मग याच पद्धतीने हे सर्व पूर्ण समोरचं जे काय आहे ना, स्ट्रक्चर काय आहे, स्ट्रक्चरमध्ये काय असणार आहे, क्लासिफिकेशनमध्ये कशाचं, कोणतं रिप्रोडक्शनमध्ये कशा पद्धतीने, सेक्शुअल रिप्रोडक्शन, मी असं त्याची फोड केला जाणार आहे. मग त्याला मी सिलेबस डिकोडिंग म्हणतो. म्हणजे सिलेबस डिकोड एकदा झाला, प्रत्येक ऑर्गॅनिझमचा प्रत्येक याचा जर सिलेबस व्यवस्थित पद्धतीने टॉपिकचा सिलेबस डिकोड झाला तर माझं म्हणणं की तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर एक क्लिअर पिक्चर येईल की मला काय करायचं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी मी करून घेणार आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चर पुरतं इथंच थांबू.
नेक्स्ट टाईमला मी हे डिकोडिंग सुरू ठेवेल. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.